आपल्या आजूबाजूला प्रत्येक क्षणी काही ना काही हालचाल होत असते, बरोबर? एका चेंडूची उसळी असो किंवा अवकाशात होणारा एखादा महाप्रचंड स्फोट, या सगळ्यामागे काही अदृश्य नियम काम करत असतात. आज आपण विश्वाच्या याच मूलभूत नियमांची म्हणजे ऊर्जा आणि संवेगाची एक सोप्या भाषेत उकल करणार आहोत. बरं. एक विचार करा. एकीकडे रॉकेटचं भव्य प्रक्षेपण, दुसरीकडे पूलच्या टेबलवरचा शांत खेळ आणि तिसरीकडे 2 गाड्यांचा भीषण अपघात. या तिन्ही घटनांमध्ये काय साम्य असू शकतं? वरवर पाहतं तर काहीच नाही. पण थांबा, एक समान धागा आहे जो या सगळ्यांना एकत्र जोडतो. आणि ह्याचं उत्तर दडलंय भौतिकशास्त्राच्या फक्त 2 मूलभूत नियमांमध्ये. हो, फक्त 2. हे 2 नियम समजले की या सगळ्या घटना एकाच धाग्यात कशा ओवलेल्या आहेत हे आपल्या अगदी स्पष्टपणे लक्षात येईल. चला तर मग हाच धागा पकडून पुढे जाऊया. चला, तर मग या कोड्यातल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया. हा नियम आहे संवेगाचा, मोमेंटम. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा रेटा किंवा जोर आहे जो कोणत्याही 2 वस्तूंच्या टक्करीमध्ये कधीही बदलत नाही, तो अगदी स्थिर राहतो. भौतिकशास्त्राच्या भाषेत याला संवेग अक्षय्यतेचा नियम म्हणतात. आता हे नाव जरा जड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. जर एखाद्या प्रणालीवर बाहेरून कोणताही जोर लावला जात नसेल, तर टक्कर होण्याआधीचा एकूण संवेग आणि टक्कर झाल्यानंतरचा एकूण संवेग हा अगदी नेहमी सारखाच असतो. तो ना कमी होतो ना जास्त. आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. संवेग म्हणजे फक्त वेग नाहीये, तर ते आहे गती असलेलं वस्तुमान. आणि म्हणूनच त्याला फक्त मूल्य नाही तर दिशा पण असते. म्हणजे वस्तू कोणत्या दिशेने, किती जोरात जातीये हे दोन्ही महत्वाचं आहे. आणि म्हणूनच टक्कर कशीही हो, संपूर्ण प्रणालीचा एकूण संवेग मात्र नेहमीच कायम राहतो. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे रॉकेट. बघा, जेव्हा रॉकेट आणि त्यातलं इंधन स्थिर असतं तेव्हा एकूण संवेग असतो 0. पण जेव्हा इंधन जळून वायू प्रचंड वेगाने मागे ढकलला जातो तेव्हा त्या वायूला एका दिशेने संवेग मिळतो. आणि न्यूटनच्या नियमाप्रमाणे या प्रतिक्रियेमुळे रॉकेटला अगदी तितकाच पण विरुद्ध दिशेने संवेग मिळतो आणि ते पुढे झेपावतं. पण गंमत म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत प्रणालीचा एकूण संवेग तो 0च राहतो. चला, आता दुसऱ्या नियमाकडे जाऊया. हा नियम समजला की आपलं हे कोड जवळजवळ सुटेलच. हा दुसरा नियम आहे ऊर्जेबद्दल. एक अशी गोष्ट जी कधीच संपत नाही, फक्त आपलं रूप बदलते. हा नियम आपण कदाचित शाळेत शिकलो असू. ऊर्जा अक्षय्यतेचा नियम. तो सांगतो की ऊर्जा कधीही निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलते. म्हणजे एका खिशातून पैसे काढून दुसऱ्या खिशात ठेवल्यासारखं. पैसे तेवढेच राहतात, फक्त जागा बदलते. तर मग टक्कर झाल्यावर काय होतं? जी गतीची ऊर्जा असते म्हणजे कायनेटिक एनर्जी, ती नेहमीच तशीच राहत नाही. ती जणू काही बहुरूप्यासारखी वागते. ती आपलं मूळ रूप सोडून दुसरंच रूप धारण करते. आणि ती कुठे जाते? तर बघा, टक्कर झाल्यावर जो धडाम असा आवाज येतो, ती झाली ध्वनी ऊर्जा. गाड्या एकमेकांवर आदळल्यावर गरम होतात, ती झाली उष्णता ऊर्जा. आणि गाड्यांचा जो पत्रा चेपला जातो, ती झाली विरूपण ऊर्जा. म्हणजे मूळ गतिज ऊर्जा अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये वाटली जाते. ठीक आहे, तर आता आपल्याकडे दोन्ही नियम आहेत, संवेगाचा आणि ऊर्जेचा. आता खरी मजा आहे. या दोघांच्या मदतीने आपण त्या मूळ रहस्याचा उलगडा करू शकतो की काही वस्तू टक्कर झाल्यावर उसळतात तर काही एकमेकांना का चिकटतात. आणि कळीचा मुद्दा इथेच आहे. नीट लक्ष द्या, टक्कर कोणत्याही प्रकारची असो, संवेग हा नेहमीच संरक्षित राहतो, तो आपले शब्द पाळतो. पण गतिज ऊर्जेचं तसं नाही. पूलच्या चेंडूंसारख्या स्थितिस्थापक टक्करीमध्ये गतिज ऊर्जासुद्धा कायम राहते. पण गाड्यांच्या टक्करींसारख्या अस्थितिस्थापक प्रकारात गतिज ऊर्जेचं रूपांतर उष्णता, आवाज अशा इतर प्रकारांमध्ये होतं. थोडक्यात संवेग स्थिर राहतो पण गतिज ऊर्जा नाही. हाच तो खरा फरक आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी एक खूप छान उपमा आहे. संवेग म्हणजे रिले शर्यतीतला तो बॅटन आहे जो एका खेळाडूकडून दुसऱ्याकडे जशाच्या तसा द्यावा लागतो. तो बदलत नाही. पण गतिज ऊर्जा म्हणजे चिकणमातीसारखी आहे. तिला टक्कर झाल्यावर उष्णता, आवाज किंवा इतर कोणत्याही रूपात हवा तसा आकार देता येतो. पण ठीक आहे, हे नियम आहेत, सिद्धांत आहेत, सगळं मान्य. पण या सगळ्याचं आपल्या रोजच्या जीवनात काय महत्त्व आहे? याचा खरंच काही उपयोग होतो का? तर उत्तर आहे हो.
प्रचंड उपयोग होतो. आपण आज ज्या सुरक्षित गाड्यांमध्ये फिरतो त्यांचं डिझाईन याच नियमांवर आधारित आहे. गाडीचा पुढचा भाग, ज्याला क्रम्पल झोन म्हणतात, तो अशा प्रकारे बनवलेला असतो की तो टक्करीच्या वेळी चेपला जाईल आणि जास्तीत जास्त गतिज ऊर्जा शोषून घेईल, जेणेकरून प्रवाशांना कमीत कमी इजा होईल. इतकंच नाही तर ग्रहांचं मार्ग ठरवण्यापासून ते रॉकेटच्या प्रक्षेपणापर्यंत प्रत्येक ठिकाणी हेच 2 नियम राज्य करतात. तर ह्या सगळ्या विश्लेषणाचं सार काय? तर ते हेच की फक्त हे 2 नियम समजून घेतल्यामुळे आपण विश्वातील कोणत्याही क्रियेचा परिणाम काय असेल याचा अचूक अंदाज लावू शकतो आणि त्यानुसार तंत्रज्ञान विकसित करू शकतो. या नियमांमुळे आपल्याला जणू काही भविष्याचा वेध घेण्याची शक्तीच मिळालीये. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की जर ऊर्जा खरंच कधी नष्ट होत नाही, फक्त तिचं रूप बदलतं, तर मग शेवटी ही सगळी ऊर्जा जाते तरी कुठे? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.